विदर्भासह राज्यात मान्सून लाभल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत। हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनसाठी 20 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचं वेळापत्रक कोलमडलं असून त्यांच्या अर्थखर्चावर देखील दूरगामी परिणाम होत आहे। यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं होणार असल्यानं पेरण्यांचं नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता अधिक आहे। जिल्ह्यात अद्याप पाऊसच पडला नसल्यानं पेरण्यांना सुरुवात होऊ शकली नाही। सोयाबीन पेरणीचा काळ कोरडा जाऊ लागला आहे। यंदा वार्षिक सरासरीच्या 90% पाऊस होण्याची आणि ती देखील खंडित स्वरूपाची राहणार असल्यानं शेतीवरील संकट आणखी गडद होऊ लागलं आहे। दरम्यान 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे। विदर्भात मान्सूनचं आगमन साधारणपणे 15 ते 25 जून दरम्यान होतं। मात्र मान्सूनची वाटचाल मंदावली असल्यानं विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरूच आहे आणि मान्सूनसाठी हवामान खात्याच्या अंदाजानुसार किमान 20 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। विदर्भातील अधिकांश क्षेत्र हे कोरडवाहू असून पावसाच्या भरोशावरच या भागातील शेती अवलंबून असते। सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका ही या भागातील मुख्य पिकं असून सोयाबीनच्या पेरणीचा काळ सुरू झाला। मात्र तरी पावसाचं आगमन न झाल्यानं मशागत झालेली शेती ही प्रतीक्षेतच आहे। बियाणे बाजार थंड पडलाय। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। पावसाला उशीर होत असल्यानं शेतकऱ्यांचं पेरणीचं नियोजन बिघडू लागलं आहे आणि एकूणच परिणाम उत्पादनाच्या सरासरीवर होणार असल्यानं राज्याचं अर्थचक्रही बिघडण्याची शक्यता आहे। आता हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार यंदा पावसाचं वितरण 2 भागात विभागलं जाण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याचा अंदाज आहे, तर पश्चिम विदर्भातील अमरावतीसह 5 जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे।